नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 37 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग आणि याला हुक आपल्याला पाठीमागून लावायचे. तर आपण पाठीमागून हुक लावताना ब्लाउज कटिंग कशी केली पाहिजे तर तुम्हाला मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि आपण 37 किंवा 38 साईजचा ब्लाउज आपण कटिंग करू शकतो ह्याच मापामध्ये. तर सगळ्यात अगोदर आपण शोल्डर टाकले 15.5 इंच, म्हणजे शिवून ब्लाउज 14.5 वर होऊन जातो. एक लाईन आपण आखून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचे 5.5 इंच. मोंड्यासाठी पण आपल्याला 5.5 इंचच टाकायचे. जसं का मी काल तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेला, हेच माप होतं आणि खूप सुंदर फिनिशिंग बसली. तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला टाकलेला आहे 37 आणि 38 साईजचा. आता आपल्याला 37 साईजचा हा ब्लाउज शिवायचा आहे. तर आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचे आहे. चौथा भाग येतो आपल्याला 9.25 इंच. 9.25 मध्ये आपण 2 इंच मिक्स करू अशा पद्धतीने. आणि अर्धा इंच आपल्याला पाठीमागे यायचं आहे. नंतर आपण एक लाईन आखून घेऊ. अशा पद्धतीने जर ब्लाउज शिवलं तर फिनिशिंगला एकदम सुंदर येऊन जातो. आता 1.5 इंच आणि 1 इंच हे कंपल्सरी आपलं माप आहे. पाहू शकतात. आता गळा टाकायचा आपल्याला 2.5 इंच. गळा आपण 2.5 इंचावर टाकू. आता वरती आपण 2.5 घेतले तर खाली मी 3.5 इंच घेते, 3 इंच घेते. आता मला गळा लागतोय 12 इंचाचा. मला पाठीमागून 11.5 इंचाचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकतात. गळा तुम्हाला जेवढा लागतोय डेकमध्ये तेवढा तुम्ही घेऊ शकतात. मला हा गोलच गळा लागत होता तर मी गोल गळा घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे माप जेवढं बसलं 11.5 तर खाली मी 11 इंचावर एक मार्किंग करते आणि 1.5 इंच पाठीमागं परत एक मार्किंग करते. म्हणजे ही झाली आपली शिलाई मार्जिन. ही दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायचे आहे. किंवा कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करा. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. तर सिंपल पद्धतीने किती कमी वेळामध्ये आपला ब्लाउज हा कटिंग झालाय. आणि जरी ज्यांना गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येतोय तर त्यांनी काय करायचंय, अर्धा इंच, जसं तुम्ही इथं तुम्ही इथपासून इथं अर्धा इंच पाठीमागे आले तेवढंच आपल्याला खाली अर्धा इंच पाठीमागे यायचंय आणि गळ्याकडून उतार द्यायचा आहे. पण मी शिवताना काय करते, अगोदर ही टिप पूर्ण मारून घेते आणि नंतर आपल्याला परत एक दुसरी टिप आपल्याला थोडीशी क्रॉस घेते. त्याच्यानंतर मग मी गोट गळायला देते. पण तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण गळ्याला उतार देऊ शकतात. ज्यांना शोल्डर जोडताना प्रॉब्लेम येतो किंवा जमत नाही तरच अशांनी हे करा. कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो का त्यांचं शोल्डर उतरत नाही किंवा काही जणांचं उतरतं. ज्यांचं उतरतं त्यांनी अशी ट्रिक वापरा आणि ज्यांचं उतरत नाही त्यांनी सरळ सरळ जरी माप घेतलं तरी पण चालते. आता जसं आहे तसं मी पूर्ण आखून घेणार. आता आपल्याला बंद बाजूच लागते, जो आपला फ्रंट भाग आहे. आता जसं आहे तसं आपण परत एकदा ठेवू आणि 1 इंच आपण याच्यामध्ये ॲड करू. जसं की आपण 1 इंच जास्त घेतले. कंपल्सरी 1 इंच आपल्याला जास्तच घ्यावं लागतं. आता आपण जसा आपण याची कटिंग केली पाठीमागच्या भागाची त्यानुसार आपण सगळं आखून घ्यायचे. आता आपण गळ्याच्या ठिकाणी गळ्याला मार्किंग करून घेतली. नाहीतर आपण परत एकदा जरी चेक केला तरी पण चालतंय.
2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची। आता फ्रंट गळा आपण 7 इंचाचा घेऊया, शिवून 6.5 होऊन जातो। आता वरती 2.5 घेतले तर खाली मी 3 इंच तरी घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। असा आकार द्या किंवा तुम्हाला जसा आवडेल त्यानुसार द्या, काही हरकत नाही, किंवा गोल जरी दिला तरी चालते। आता आपल्याला इथून अर्धा इंच खाली उतार द्यायचा, कारण हा आपला फ्रंट भाग आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट गळा असल्यामुळे आपल्याला अगोदर टक्स उंची घेऊया। टक्स उंची आली 10 इंचावर, 10.5 इंचावर बघू शकतात। असं माप आपल्याला 3 इंचावर घ्यायचे, 3.25 घ्या, 3 इंच जास्तच कमी होऊन जाते। आणि 2.5 इंच आपल्याला इथे घ्या, म्हणजे हे दोन्ही लाईन आपण कव्हर करून घेऊ, म्हणजे आपण जे 1 इंच जास्त घेतले ते पण बघू शकतात। आणि ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची। आता हा टक्स पॉइंट जरी एका साईडला गेला तर काय हरकत नाही, आपण त्याची मार्किंग थोडीशी पाठीमागं करू, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते अशा पद्धतीने। आता आपण जे इथं 2.5 इंच घेतलं, आता ही लाईन बघू शकतात तुम्ही, ह्या लाईनला टच झाली। आता जे आपण इथं 2.5 इंच घेतलं तेच आपण बाहेर पण 2.5 इंचच घ्यायचे, जास्त नॉर्मल आपण बाहेर आलोय आणि ही लाईन याला जॉईंट केली। आता जे माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे आपण 1 इंच कशासाठी जास्त घेतोय, पण मी नवीन यांच्यासाठी पण सांगते का ज्यावेळेस आपण हा टक्स जोडला जातो, हा जो आकार आहे हा जोडला जातो, त्याच्यानंतर काय होतं, कपडा कमी पडतो आणि पुढची उंची कमी होऊन जाते। त्याच्यासाठी आपल्याला प्रिन्सेस साईज कोणती पण असू द्या तर 1 इंच कंपल्सरी आपल्याला जास्तच ठेवायचे, लहान साईज असू द्या किंवा मोठे साईज असू द्या, तर 1 इंच आपल्याला जास्त ठेवायचे। आता अशा पद्धतीने आपण कटिंग केली। आता जसं आपण आखून घेतलंय त्यानुसारच आपण याची कटिंग करणार, नीट लक्षात घ्या। आता आपला हा आतमधला भाग आपण कट करायचा, जो मोंडा आहे। तर बघू शकतात कमी वेळामध्ये आपण व्यवस्थित ब्लाऊजची कटिंग केली। आता मी बाही कटिंग हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलीच आहे, तर ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आता आपण मेन ब्लाऊज पीसावर कटिंग करू। आता हा आहे ब्लाऊज पीस, तर आपण याला कशी कटिंग करायची मी तुम्हाला सांगते। 4 इंचाची बाही आहे, तर आपण हे 5 इंचावर घेतले आणि 5 इंचावर घेतल्याच्या नंतर मी सरळ एक कपडा सरळ काढून घेते। ज्यावेळेस आपण अस्तरवर याची कटिंग करतो तर त्यावेळेला आपण बाही जोडून घेऊ। आता याचे आलेत उभ्या लाईनिंग ब्लाऊज पीसाच्या, कधी पण लाईनिंग बघून ब्लाऊज जोडा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगला येऊन जातो आणि कम्फर्टेबल वाटतो घातल्याच्या नंतर। आता आपल्याला पाठीमागची बाजू म्हणजे बॅक साईड आपण हुक करणार आहोत, तर ती ओपन जरी असली माझ्याकडून तरी चालते, पण आता आपण फ्रंट साईडला बंद ठेवायचे, तर आपल्याकडून पण बंद बाजू आली पाहिजे। तर हा आहे गळा, तर माझ्याकडून ही बंद बाजू आहे आणि हे अस्तर आहे हे पण बंदच आहे। तर अगोदर आपण हा फ्रंट भाग कट करून घेऊ। तुम्हाला मी हा ब्लाऊज घातल्याच्या नंतर पण दाखवणार का हा शिवल्याच्या नंतर किती सुंदर येतोय, आणि याची फिनिशिंग नक्कीच तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। शक्यतो असं उभ्या लाईनिंगमध्ये ठेवू, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसून जातो।
हा झाला समोरचा भाग आपला कट करून. आता आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे. आता ते ओपन बाजूने जरी आला तरी काही हरकत नाही, दोन्ही बाजू त्याच्या ओपन असल्या तरी चालून जाते. अशा पद्धतीने तर जवळजवळ ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझ्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि तुमच्या कमेंटनुसार नक्कीच कमेंटचं उत्तर देण्यात येईल. तर तुम्ही तुमच्या मापानुसार जरी कमेंट केली तरी पण आपण त्याच्यावर पण व्हिडिओ काढू. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.